नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, 82 गुण मिळालेले जे सर्व शिक्षक आहेत त्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळताना दिसतोय. कारण की एक टीम त्या ठिकाणी आदरणीय शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे यांना भेटण्यासाठी गेलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना आदरणीय शिक्षण मंत्री यांनी शब्द दिलेला आहे की तुमच्या ज्या अडचणी आहेत नक्की सोडूयात. तर नक्की काय त्या ठिकाणी झालेलं आहे पाहूया. महत्त्वाची अपडेट आहे 82 गुण TET बांधवांसाठी. आज माननीय शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे साहेब यांची भेट यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि महाराष्ट्रातील 82 गुण प्राप्त जवळपास 1000 पेक्षा जास्त शिक्षक त्या ठिकाणी आहे. तर त्या बांधवांचा प्रश्न साहेबांच्या समोर सविस्तर मांडण्यात आला आहे. NCTE नियम 2013चा शासन निर्णय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आधीचे निर्णय, CTET रिझल्ट या सर्व बाबी साहेबांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या आहेत. या विषयावर तात्काळ मार्ग काढण्यासाठी संबंधित आयुक्त व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. गरज भासल्यास पुणे येथे आयुक्तांशी थेट बैठक घेण्याबाबतही सकारात्मक भूमिका दर्शवण्यात आलेली आहे. सर्व 82 गुणधारक बांधवांनी संयम ठेवावा. तसेच वेगवेगळे जे संपर्क आहेत त्यांच्याशी संपर्क, हा लढा न्यायाचा आहे, एकत्र राहून न्याय मिळू. तर असं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राजेंद्र खैरनार व कोर टीम, महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख परीक्षा कोर टीमने हे निवेदन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांची संपूर्ण टीमसुद्धा आपण थंबनेलवरती पाहिलेली आहे. तर असे प्रयत्न फक्त ही एकच टीम नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा संघटना देखील करतायत. 100% तुम्हाला 82 गुण मिळालेल्या संपूर्ण शिक्षकांना न्याय मिळेल. कारण की एक गुण हा खूप महत्त्वाचा असतो. कारण की एक गुण मिळवण्यासाठी किंवा ही परीक्षा पास करण्यासाठी बऱ्याच जणांना आपल्या हक्काची नोकरीसुद्धा गमवावी लागणार आहे. त्यामुळे हा गुण खूप महत्त्वाचा आहे. 100% 82 गुण मिळवणारे सर्व शिक्षक पात्र होत. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.